नमस्कार, वहिनीस देवभक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर पहा, उद्या आहे गुरुपुष्यामृत आणि आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे, जेणेकरून आपल्याला जेवढ्या अडचणी आहेत तेवढ्या आपल्या दूर होत असतात आणि आपलं मेहनत आपण करतच असतो, पण मेहनतीचं फळ पण आपल्याला हे उपाय केल्याने भेटत असतं. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप न करता, कारण की तुमच्यासाठी हा उपाय मी घेऊन आलेले आहे. तर तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता. गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला चांदीचं निरंजन घ्यायचं आहे. चांदीचं असेल तर खूपच छान, जर चांदीचं नसेल तर तुम्ही पितळाचं घेऊ शकता किंवा स्टीलचं घेऊ शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घेऊ शकता, पण चांदीचं असेल तर उत्तम आहे. नसेल तर मग आता तुम्ही तांब्याचं जरी घेतलं, हा महिना आपला अधिक महिना आहे, त्याच्यामुळं जरी तांब्याचं घेतलं तरी चालेल. आणि हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे. ह्याने आपल्याला पूर्ण फरक पडणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, चांदीचा निरंजन घेऊन ह्याच्यामध्ये आपल्याला रोज एक फुलवात लावायची आहे. आज 1, उद्या 2, परवा 3, असं आपल्याला 12 दिवसापर्यंत 12 फुलवाती लावायच्या आहेत. रोज एक 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 त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करीत जायचं. असे 12 फुलवाती आपल्याला ह्याच्यामध्ये लावायच्या आहेत. ज्या दिवशी 12 फुलवाती होत्या त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर आपल्याला परत 12 फुलवाती लावायच्या आहे. आणि त्या 2 दिवस 12-12 अशा फुलवाती झाल्या का नंतर आपल्याला परत उतरता क्रमाने यायचं आहे. 11, 10, 9, 8, 7 अशा आपल्याला कमी कमी करत फुलवाती लावायच्या आहेत. ह्याच्यामुळे आपल्याकडे जी येणारी रक्कम आहे ही आपल्या कर्मानुसार तर येतच असते, पण जिथं आपला पैसा अडकला असन किंवा तुम्ही कुठं लोन टाकला असन ते होत नाही. अगर तुम्हाला खूप मोठी रक्कमची गरज आहे, पैशांची गरज आहे, तर हा उपाय केल्याने 100% तुम्हाला कुठून मार्ग निघून पैसा हा तुमच्याकडे येतच असतो. तर हा उपाय तुम्ही नक्की करा आणि अनुभव घ्या, कारण की खूप लोकांना ह्या उपायाने फरक पडलेला आहे. 100% आपल्याला ह्याच्यातून कुठून ना कुठून पैसा येतच असतो. आपल्याला ही सेवा तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्या. तुम्हाला ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला तुम्ही ही सेवा करायची आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे, हळदी कुंकू अक्षता त्याला व्हायचा आहेत. आपल्याला त्याच्यावर एक वेळेस श्रीसूक्त म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे. आपलं जे नित्यसेवामध्ये व्यंकटेश स्तोत्र दिलेले आहे ते म्हणायचं, श्रीसूक्त म्हणायचं, ओम महालक्ष्मी देवी नमः ह्याचा जप करायचा आहे. आपल्याला नारायणाचा जप करायचा आहे आणि कुबेराचा जप करायचा आहे. एवढं जरी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 21 वेळा पण तुम्ही जप करू शकता. तर ही सेवा जी आहे ती लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे आणि ही लक्ष्मी प्राप्ती आपल्याकडे 100% होतच असते. तर भरपूर जणांनी ही सेवा केलेली आहे. हा गुरुपुष्यामृत आपला हा वर्षातून 3च वेळेस येत असतो आणि त्यावेळेला ही सेवा आपल्याला करायची आहे आणि आपल्या अडचणी ज्या आहेत त्या ह्यामार्फत दूर होणार आहेत. गुरुपुष्यामृत योगावर आपण सोनं पण खरेदी करू शकतो, पण आपल्याकडं सोनं खरेदी करायला सध्या खूप महाग आहे, त्याच्यामुळे आपण काय करू शकत नाही. तर आपण सोनं जरी नाही खरेदी केलं तरी सोन्यासारखा हा उपाय आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आपल्याकडं जे अडचणी आहेत, आपल्यावर खूप कर्ज झालेलं आहे, हे सर्व निवारण होणार आहे. नोकरी, मुलांना शिक्षण, ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता. गुरूंची सेवा आहे, गुरुपुष्यामृतवर आपल्याला करायची आहे आणि लक्ष्मीकारक सेवा असल्यामुळे आपल्याला भरपूर काही हे जे फायदे होणार आहेत. तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. 100% नाही, 1000% ह्याचा रिझल्ट आहे. तुम्ही एक वेळेस करून पहा. नाही तुम्हाला कुठून ना कुठून पैसे आले
तर बघा 100% तुम्हाला पैसे येणारच. पण आपल्या ऐपतीप्रमाणे आपण खूप गरज आहे, तुम्हाला पैशाचं काम होतच नाही, तुमची ही सेवा चालू आहे. तुम्ही एखाद्याला उधार जरी पैसे मागितले तरी त्यावेळेला तो नाही म्हणणार नाही, तुम्हाला तो पैसे देणारच आहे. तर पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण की हे उपाय खूप लोकांना फायदा दिलेला आहे. मी ह्याच्या अगोदर पण हा व्हिडिओ बनवला होता आणि सर्वांना भरपूर फायदा झालेला आहे.